ग्लास स्किन, स्नेल म्युसिन, वेगवेगळे ट्रेंड्स रोज बघायला मिळतात. किती प्रकारचे फेस वॉश मार्केटमध्ये असंख्य व्हरायटीचे मिळतात. अतिशय एक्सपेन्सिव्ह मॉइश्चरायझर्स वापरले तरी सुद्धा स्किन टाईट वाटते, ड्राय वाटते. शीट मास्क लावले, वेगवेगळ्या प्रकारचे सेल्फी घेतले, पण किती वेळपर्यंत रिझल्ट राहतो इंस्टाग्रामवरती बघितलं. बीटरूट चेहऱ्यावरती, क्युकंबर अंडर आईज, वेगवेगळ्या प्रकारचे फूडचे आयटम्स जे आपण रोज नाश्त्याच्या प्लेटवरती असतात किंवा जेवणाच्यासाठी वापरतो ते सगळे चेहऱ्यावरती लावायचे. ग्लास स्किन, स्नेल म्युसिन, राईस वॉटर क्लीन्स किंवा बर्फामध्ये तोंड बुडवणं, वेगवेगळे ट्रेंड्स रोज बघायला मिळतात. आपल्यावरती ह्या सगळ्याचं सतत बंबार्डिंग होत असतं. पण सस्टेनेबिलिटी कुठे आहे? साधारण 3-4 महिने हे सगळ्या गोष्टी आपल्या लक्षात राहतात. इफेक्टिव्ह सुद्धा असतात ह्या गोष्टी. पण सस्टेनेबिलिटी जर हवी ना तर नव्या आयुर्वेदकडे स्विच व्हायला हवं तुम्हाला. कारण का आयुर्वेद आहे शाश्वत आणि त्यामुळेच नव्या आयुर्वेद सुद्धा आहे पॉवरफुल, शाश्वत. नॅचरल बट पॉवरफुल, स्टेडी, स्लो असलं तरी सुद्धा सस्टेनेबल रिझल्ट देणारं म्हणजेच नव्य आयुर्वेद. फेसवॉशचा किती ओव्हरलोड झालाय ना. ग्लायकॉलिक ऍसिड, सॅलिसिलिक ऍसिड, फोमिंग, जेल बेस्ड, किती प्रकारचे फेस वॉश मार्केटमध्ये असंख्य व्हरायटीचे मिळतात. पण एक साधा उपाय की जो आपण रोज करू शकतो फेस वॉशच्या आधी तो म्हणजे फेशियल मसाज. आपल्या घरात अवेलेबल असलेलं खोबरेल तेल, तीळ तेल, बदामाचं तेल हे आपल्या चेहऱ्याला लावल्यामुळे आणि रोज छान अगदी 2 मिनिटं मसाज केल्यामुळे पफिनेस कमी होतो, ग्लो सुधारतो आणि मसल टाईटनेस म्हणजे अँटी एजिंग प्रॉपर्टी सुद्धा आपल्याला ह्याच्यातून मिळते. फेस वॉश हा आपल्याला मॅन्डेटरी जर असेल, तुम्हाला असं वाटलं की फेस वॉश मला वापरायलाच लागणार आहे, तर तुम्ही काय करा, आधी फेशियल मसाज करून घ्या तेलाने आणि नंतर तुम्ही फेस वॉश वापरा. याचा फायदा अजून एक आहे तो म्हणजे आपले व्हाईट हेड्स किंवा ब्लॅक हेड्स हे ह्या भागात असतात बघा, तर तेही ह्या तेल मसाजने अगदी सेकंदामध्ये निघून जाताना तुम्हाला दिसतील. इतर मॉइश्चरायझर्स, नव्या आयुर्वेदचं नॅचरल मॉइश्चरायझिंग क्रीम. तुम्हाला कधी लक्षात आलंय का की अतिशय एक्सपेन्सिव्ह मॉइश्चरायझर्स वापरले तरी सुद्धा स्किन टाईट वाटते, ड्राय वाटते. नव्या आयुर्वेदचं जे क्रीम आहे ना ते बनवलंय कोल्ड प्रेस ऑइल म्हणजेच ऑलिव्ह ऑइल, शिया बटर पासून. हर्बल एक्स्ट्रॅक्ट्स आहेत की ज्याच्यामुळे तुमची स्किन ही ड्राय होत नाही. विंटर सीझन असो किंवा AC मध्ये आपलं सततचं ऑफिसमधलं एन्व्हायरमेंट असो, या दोन्हीसाठीचं एकच उत्तर म्हणजे नव्या आयुर्वेदचं नॅचरल मॉइश्चरायझिंग क्रीम. हे काय करतं ना, हायड्रेट करतं स्किनला पण हेवीनेस नाही देत. म्हणजे बऱ्यापैकी मॉइश्चरायझर हे थरावर थर लावल्यासारखे दिसतात, पण हे पटकन ॲब्झॉर्ब होतं म्हणजेच हेवीनेस न देता हायड्रेशन उत्तम. आयुर्वेद काय सांगतं ना की तुमचा आहार हा अतिशय महत्वाचा. म्हणजे तुम्ही कितीही क्रीम्स लावा बाहेरून, पण आतून काय आपण तूप, तेल ह्याचं प्रमाण किती घेतोय ना ह्याच्यामुळे ठरतं तुमच्या त्वचेचा इलॅस्टिसिटी, हायड्रेशन, ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यावरनं ठरतात. त्यामुळे काय ना, आयुर्वेद जर फॉलो करायचं आहे ना तर आपल्याला आहार सुद्धा मेंटेन करणं खूप महत्वाचं आहे. शीट मास्क लावले, वेगवेगळ्या प्रकारचे सेल्फी घेतले, पण किती वेळपर्यंत रिझल्ट राहतो आणि किती दिवसापर्यंत टिकतो. आज मी तुम्हाला सांगणार आहे DIY उठण्याविषयी, जे अगदी छान आपल्या घरगुती इन्ग्रेडियंट्स, किचन इन्ग्रेडियंट्स पासून आपल्याला करता येतं. दूध, मध, तांदूळाचं पीठ आणि चिमूटभर हळद एकत्र करा. एकत्र केल्यानंतर आपल्या चेहऱ्याला, मानेला किंवा हातापायांना जिथे जिथे आपल्याला टॅनिंग वाटतंय, ग्लो कमी झाल्यासारखं वाटतं तिथे लावा. सुकल्यानंतर अगदी 5 मिनिटात सुकतो. सुकल्यानंतर साध्या टॅप वॉटरने धुवून टाका. काय होतं ना, हे सस्टेनेबल रिझल्ट देणार आहे. कारण का शीट मास्क आहे तो आहे वीकेंड इंडल्जन्स, म्हणजे कधीतरी लावायची गोष्ट, कारण आपल्याला लक्षात राहतच असं नाही. पण हे उठणं अगदी घरगुती पदार्थांपासून, इन्ग्रेडियंट्स पासून बनवलेलं हे सस्टेनेबल रिझल्ट देतं आणि कधीही बनवता येतं आणि वापरता येतं. एवढं सगळं करायचं नसेल ना तर navyaayurved.com वरती फाईन उठण्याची पावडर अवेलेबल आहे नव्या आयुर्वेदची. काही नाही, पाण्यात मिक्स करायची, लावायची, फेस पॅक सारखा वापर करा, उठण्यासारखा वापर करा, स्क्रब सारखा वापर करा. एकदम परफेक्ट प्रॉडक्ट आहे जे सस्टेनेबल आहे. स्नेल म्युसिन क्यूट वाटतं ना ऐकायला.
पण हे स्नेलचं म्युसिन चेहऱ्यावरती लावायचं आहे आणि ते पण रोज. आणि बरं, हे सस्टेनेबल नाहीये, म्हणजे रोज वापरता येईल, लक्षात राहील असं पण नाहीये. रिझल्ट देतं, नाही असं नाही, पण थोडंसं क्रिपी नाही वाटत? हे जे स्नेल म्युसिन आहे ना, हे क्रुएल्टी फ्री पण नाहीये. त्या स्नेलला उगाचच त्रास दिला जातो ह्या सगळ्यासाठी. मग ह्यासाठी सस्टेनेबल आयुर्वेदिक फॉर्म्युला कोणता? कुमकुमादी तेल. सगळ्यांना माहितीये, प्रचलित आहे नाव. कुमकुम म्हणजे केशर. केशरापासून बनवलेलं आणि इतर अनेक आयुर्वेदिक वनस्पती जसं मंजिष्ठा, वाळा ह्यापासून बनवलेलं कुमकुमादी तेल, की जे सस्टेनेबल रिझल्ट देतं. 90 आयुर्वेदचे फॉर्म्युलाज आहेत ना, ते सगळे एथिकल आहेत, प्रॅक्टिकल आहेत आणि क्रुएल्टी फ्री आहेत. त्यामुळे 90 आयुर्वेदाला लवकर स्विच करा. इंस्टाग्रामवरती बघितलं, बीटरूट चेहऱ्यावरती, क्युकंबर अंडर आईज, वेगवेगळ्या प्रकारचे फूडचे आयटम्स जे आपण रोज नाश्त्याच्या प्लेटवरती असतात किंवा जेवणाच्यासाठी वापरतो, ते सगळे चेहऱ्यावरती लावायचे, असे सगळे सेलिब्रिटी सतत सांगताना दिसतात. पण हे जर आपल्याला करायचं ना, तर जाऊ दे ना, डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये जाऊ दे, मग तो ग्लो आपल्या चेहऱ्यावरती येऊ दे. मला काय वाटतं की स्किन केअरमध्ये फूड पार्टिकलचा उपयोग करण्यापेक्षा तो मेकअपमध्ये केलेला जास्त चांगला आहे. 90 आयुर्वेदच्या आमच्या लिपस्टिक्स आहेत की ज्याच्यामध्ये आम्ही एक्झॅक्ट एक्स्ट्रॅक्ट्स वापरलेले आहेत. जसं बीटरूट लिपस्टिक आहे तर त्याच्यामध्ये बीटाचा एक्स्ट्रॅक्ट आहे, बीटरूट एक्स्ट्रॅक्ट आहे. ऑर्किड लिपस्टिक वापरली तर ऑर्किडचा एक्स्ट्रॅक्ट आहे, म्हणजे फ्लॉवरचा एक्स्ट्रॅक्ट आहे. त्यामुळे मला काय वाटतं की हा ब्युटी ट्रेंड फॉलो करण्यापेक्षा ह्या रिलेटेड मेकअपचे प्रॉडक्ट्स नक्की वापरा. मग हे सगळेच ट्रेंड्स खराब आहेत का? नाही, अजिबात नाही. काही ट्रेंड्स फॉलो करायला काहीच हरकत नाहीये. जसं CTM रुटीन आहे, सनस्क्रीन ऍप्लिकेशन आहे किंवा तुमचं स्किन केअर करण्याचे वेगवेगळे उपाय आहेत. हे काही ट्रेंड्स फॉलो करायला बिलकुल हरकत नाहीये. काय आहे, आयुर्वेद मग आता काय शिकवतं किंवा आयुर्वेदिक विजडम काय? सात्विक आहार, योग्य प्रमाणात झोप, सात्विक आहाराबरोबरीनेच रोजचा व्यायाम म्हणजे योगासन असेल किंवा प्राणायाम असेल ह्यासारख्या गोष्टी, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बॉडी मसाज म्हणजे अभ्यंग, फेस मसाज. जर आपल्याला स्किन केअर करायचे तर फेस मसाज इज कंपल्सरी. कारण काय आहे ना की हा आयुर्वेदिक विजडम आहे ना, ते फाउंडेशन आहे, ब्युटीचं फाउंडेशन आहे आणि हेच सस्टेनेबल रिझल्ट देणार आहे. त्यामुळे हे नक्की सगळ्यांनी फॉलो करायला पाहिजे. काय मग तुम्ही कोणता मार्ग निवडताय? इंटरनेटचे ट्रेंड्स की आयुर्वेदाचं शाश्वत सौंदर्य? तुमचं असं कुठलं ब्युटी रिच्युअल आहे का की जे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगू शकता? नक्की कमेंट करून सांगा तुमचं ब्युटीचं रिच्युअल आणि टॅग करा तुमच्या फ्रेंडला की जे कोणत्याही आयुर्वेदिक रिच्युअल फॉलो करताय किंवा आयुर्वेदाचं कोणतंही प्रॉडक्ट फॉलो करताय. त्याला नक्की टॅग करा आणि 90आयुर्वेद.com वरती जाऊन प्रॉडक्ट विषयी माहिती जरूर घ्या.